नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर पाहायला मिळणार आहे। ज्या क्षणाची तुम्ही इतक्या आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण मालिकेमध्ये लवकरच तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो आतापर्यंत आपण असे बघितले होते की मात्र आता हा मास्कमॅन नक्की आहे तरी कोण, मास्कमॅनच्या मागे नक्की कुणाचा चेहरा असा लपलेला आहे की जो जानकीला आणि रणदिव्यांच्या घरांना त्रास देतो। रणदिव्याची प्रॉपर्टी आता सर्व काही त्याच्या नावावर त्याला हवी आहे, म्हणून त्या प्रॉपर्टीच्या पेपरसाठी आणि फक्त जानकीला त्रास देण्यासाठी तो हे सर्व नाटक तर करतोय। परंतु आता ह्या अगदी मास्कमॅनचा पर्दाफाश कसा झालेला असतो, कारण आता ह्या रणदिव्यांनी मात्र शेरा सवशर बनून आता ह्या मास्कमॅनला पूर्णपणे फसवलेलं असतं। आता मात्र मालिकेमध्ये आपण असं बघत आलो की मास्कमॅनना अगदी ह्या ऐश्वर्याला सर्व काही माहिती झाल्यानंतर तिने डुप्लिकेट असा मास्कमॅन तयार करून म्हणजे सौमित्राला आता अगदी बेशुद्ध पाडून आता मास्कमॅन बनवलेलं असतं। परंतु तरीसुद्धा आता मास्कमॅनचा पर्दाफाश झालेलाच असतो, कारण ऋषिकेश आणि जानकी, सौमित्र आणि सारंग ह्या सगळ्यांनी मिळून आता शेवटी मास्कमॅनचा खरा चेहरा उघड केला असतो। परंतु आता ह्या मास्कमॅनला जानकी जेव्हा गोळी मारते तेव्हा मात्र ह्या मास्कमॅनचा चेहरा बघून जानकी इतकी का हादरते हे मात्र आता आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। या सगळ्यामागे जानकीचा असा कोणता भूतकाळ दडलेला आहे, तर मित्रांनो ते जाणून घेण्याची तुम्हाला तर इच्छा फार झाली असेल, तेव्हा चला तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा। आणि हे बघा म्हणजे आता मास्कमॅनचा खरा चेहरा कसा सगळ्यांच्या समोर उघड होतो, त्यासाठी आता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका। तेव्हा मित्रांनो हे बघा, आत्तापर्यंत मालिकेत आपण असे बघत आलो की आता मात्र जानकीने जे प्रॉपर्टीचे पेपर्स मात्र आता मास्कमॅनने तिला मागितलेले असतात। आता त्याने जानकीला सांगितलेलं असतं की हे बघ, तू घरामध्ये कुणास काही सांगायचे नाही आणि ती प्रॉपर्टीचे पेपर्स मला आणून दे, तरच मी तुझ्या आईचा जीव आता अगदी वाचू शकतो, म्हणजे तिला माझ्या ताब्यातून सोडू शकतो। जर एका दृष्टीने तुला आई हवी असेल आणि एका दृष्टीने तुला जर रणदिव्यांची प्रॉपर्टी हवी असेल तर मात्र तू विचार करू शकते। आता जानकी विचार करते, जानकीचं मनसुद्धा त्यात जानकीला मदत करते की अगं तू जर आत्ता आईला सोडवलंस तर मात्र एक काय अशा कित्येक प्रॉपर्टीज तू निर्माण करशील, इतकं बळ तुझ्या हातामध्ये आहे। परंतु आता आईला सोडवणं खूप गरजेचं आहे, परंतु आता ही प्रॉपर्टी आपल्या एकट्याची नाही असं आता जानकी विचार करते। आणि हा जो काही मास्कमॅनचा डाव आहे ती सर्व काही आता घरातील सर्वांना, सौमित्र, अवंतिका, सारंग आणि ऋषिकेश यांना सांगते। आता हे सर्व सांगितल्यानंतर मात्र आता सर्वांना धक्का बसतो आणि सौमित्र त्यातून एक प्लॅन काढतो, कारण तो प्लॅन म्हणजे आता डुप्लिकेट जे पेपर आहे तर ते मास्कमॅनला नेऊन द्यायचे आणि असली जे ओरिजिनल पेपर आहे तर ते मात्र आपण येथे ठेवायचे। आणि आता मात्र ऐश्वर्याचा भीती असणारा मात्र जो आजी मात्र ऐश्वर्याला हे सर्व सांगते। आता आजीने ते पेपर्स बदलवलेले असतात, कारण जे डुप्लिकेट पेपर्स आहे तर ते ओरिजिनल फाईलमध्ये ठेवलेले असतात आणि जे ओरिजिनल फाईलमधील पेपर आहे तर ते डुप्लिकेट फाईलमध्ये ठेवले जाते, त्यामुळे आता तेथे पेपर्स बदलतात। शेवटी आता जे पेपर्स आता डुप्लिकेट घेऊन जायचे तर ओरिजिनलच पेपर घेऊन गेलेले असतात। आणि त्यानंतर आता इकडे सगळी काही तयारी झाल्यानंतर आता ह्या सौमित्राला गुंडांनी आडून त्याला मारलेलं असतं आणि आता ऐश्वर्याने त्याला बेशुद्ध करून मास्कमॅन बनवलेलं असतं, जेणेकरून आता जी काही आता जानकी, ऋषिकेश आपल्यावर गोळी झाडतील, म्हणजे ती गोळी मात्र लागेल कुणाला तर सौमित्रला, असा हे ऐश्वर्याचा या सगळ्यामागील प्लॅन असतो। कारण सौमित्राने आता ऋषिकेशजवळ गन दिलेली आहे हे आजीने फोन करून मात्र आता ऐश्वर्याला सांगितलेले असते, त्यासाठी ऐश्वर्याने असा गेम केलेला असतो। परंतु हुशार जानकी आता ऋषिकेशसोबत जेव्हा तेथे येते, आता मास्कमॅन म्हणजे सौमित्राला तेथे त्यांनी मास्कमॅन बनवून ठेवलेलं असतं। परंतु आता सौमित्राच्या पायामध्ये जे काही शूज असतात आता ते शूज मात्र हे जानकी ओळखते। आता ऋषिकेश गोळी चालवणार, ऋषिकेश म्हणतो की हे बघ, आता पेपर्स तुला दिलेले आहेत, तू लताबाईला आमच्या ताब्यामध्ये दे आणि मायेला सुद्धा सोड। परंतु आता जानकी हुशार असते, ती ओळखते। जानकी आता जी ऋषिकेशने गोळी चालवणार ती बंदूक मात्र आता ती अगदी वर धरते आणि त्यातील गोळी मात्र वर उडते। आणि जानकी म्हणते की अहो ऋषिकेश असं काय करतात, मास्कमॅन म्हणजे आता सौमित्र भाऊजी आहे आणि हा मास्कमॅनने आपल्यासोबत खेळलेला एक खूप मोठा डाव आहे। तर
आता सौमित्रसुद्धा शुद्धीवर येतो आणि आपला जो काही चेहऱ्याचा मास्क वगैरे आहे तर तो काढतो. त्यानंतर मात्र आता मास्कमॅन तेथे धक्का देऊन पळून जायला निघणार, कारण ते पेपरची फाईल आहे तर तो आपल्या हातात घेतो आणि तेथून पळून जायला निघणार. तोच लगेच आता ऋषिकेश त्याला पकडतो. ऋषिकेशने त्याला पकडल्यानंतर तो पुन्हा ऋषिकेशला धक्का देतो. ऋषिकेशच्या हातातील गन खाली पडते आणि शेवटी मात्र जानकी ती गन उचलते आणि आता सगळेजण मास्कमॅनच्या मागे धावत असतात. ऋषिकेश आणि सौमित्र त्याला पकडायला धावतात, परंतु आता मात्र जानकीने गोळीचा अगदी बार केलेला असतो आणि गोळी अगदी त्याच्या हाताला लागलेली असते. तर आता ऋषिकेश सौमित्र धावतच जातात आणि धावत गेल्यानंतर मात्र आता त्या मास्कमॅनला पकडतात. आता मास्कमॅनला पकडल्यानंतर मात्र सर्वांच्या एक पायाखालची जमीन सरकते. आता कोणीही त्या मास्कमॅनला ओळखत नाही, परंतु जानकी आणि त्याचं एक असणारं जे काही आता बऱ्याच वर्षापूर्वीचा भूतकाळ, जानकीचं एक नातं, असं मात्र आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. कारण आता हा मास्कमॅनला पाहताच जानकीला चक्कर येते, जानकी खाली कोसळते. सगळेजण मात्र आता जानकीला चक्कर आली म्हणून सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. त्यामुळे आता तो मास्क जो काही आहे तर त्या मास्कमॅनचा चेहरा अगदी सर्वांनी पाहिलेला असतो. परंतु जानकी मात्र आता ह्या खऱ्या मास्कमॅनचा चेहरा पाहून का बेशुद्ध पडली असेल, जानकीला नक्की काय झालं असेल म्हणून सर्वजण खूप घाबरून जातात. आता मात्र लताबाई आणि माया ह्या सुटलेल्या असतात. परंतु आता हा मास्कमॅन नक्की जानकीला का त्रास देत असेल, जानकीला आता हे सर्व माहिती आहे, नक्की हा मास्कमॅन कोण होता. म्हणून आता सर्वजण जानकीला घेऊन घरी येतात. आता मास्कमॅन तिथून पळ काढतो आणि ऐश्वर्या तर तिथून पळून गेलेली असते, कारण तिला भीती असते की आता ही माया आणि लताबाई सुटली म्हणजे आता आपल्याला पोलीस पकडायला येतील आणि सगळं काही डाव आपल्यावरच उलटेल. कारण आपण करायला गेलो एक आणि शेवटी पायावर धोंडा आपणच पाडून घेतला, म्हणजे आता पोलीस आपल्याला पकडतील. लताबाई आता ह्या पोलिसांना सांगेल की मी तिला अगदी किडनॅप करून ठेवले होते. आता लताबाई सगळं काही आपलं भांडं फोडेल. आता ही एकतर लताबाईसुद्धा सुटली आणि मायासुद्धा सुटली, म्हणून आता ऐश्वर्या मास्कमॅनवर खूप चिडत असते. मास्कमॅन मात्र तिथून पळून जातो, परंतु जानकीकडे अजूनपर्यंत काही शुद्धीवर आलेली नसते. सगळेजण जानकीच्या जवळ बसलेले असतात. आता सुमित्रासुद्धा खूप घाबरते, नक्की जानकीला काय झालं असेल. आता हा जो काही जानकीचा अगदी कॉलेजमध्ये असणारा जो काही भूतकाळ आहे तो भूतकाळ मात्र हा जानकीच्या समोर इतक्या दिवसांनी आलेला असतो आणि त्यात म्हणजे त्याने जानकीच्या आईला सुद्धा आता अगदी ताकीद देऊन ठेवलेली असते, तिला पकडून ठेवलेलं असतं. आता जानकीला ह्या मास्कमॅनचा खूप राग आलेला असतो. तेव्हा आता जानकी ही शुद्धीवर येते. ऋषिकेश तिला विचारतो की जानकी अगं काय झालं. तेव्हा जानकी म्हणते की तो मास्कमॅन कुठे आहे आणि तो प्रॉपर्टीचे पेपर्स तर घेऊन गेला नाही ना. ऋषिकेश म्हणतो की नाही जानकी, प्रॉपर्टीचे पेपर आपल्याकडे आहे, तू काही काळजी करू नको, परंतु मला एक गोष्ट सांग की काय झाले होते. तेव्हा आता ऋषिकेशला काही कळत नसतं, जानकीसुद्धा अगदी काही बोलत नसते. त्यानंतर मात्र आता अगोदर आपल्या आईला भेटते. आता आईला भेटल्यानंतर तिला खूप असा आनंद होतो. ती लगेच लताबाईला घट्ट अशी मिठी मारते आणि लताबाईसुद्धा जानकीला घट्ट मिठी मारते. लताबाई म्हणते की जानकी अगं काय झालं होतं. आता जानकी रडतच म्हणते की आई अगं त्या दिवशीसुद्धा मी तुला अशीच मिठी मारली होती आणि तू मला मंदिरातून जेव्हापासून गायब झाली तेव्हापासून मी तुझी आठवण काढते, केव्हा एकदा तुला भेटेल असं झालं होतं. तेव्हा लताबाई आता ऐश्वर्याने तिच्यासोबत काय केले. आता जानकी हे जेव्हा मी तुला शिऱ्याचा प्रसाद भरवला त्यावेळेस मात्र त्या ऐश्वर्याने तुला बेशुद्ध केले आणि बेशुद्ध केल्यानंतर मात्र शेवटी मला पकडून नेले, मला किडनॅप केले आणि सांगायचं तर काय गोष्ट की तिने मला मारण्यासाठी माणसंसुद्धा पाठवली होती आणि ते माणसं मला मारणार, तोच लगेच ह्या मास्कमॅनने मला त्या माणसांपासून वाचवले आणि त्या माणसांना त्यांनी मारवले. परंतु हा माणूस नक्की कोण आहे तो मला इतक्या दिवस त्रास देत होता. तेव्हा आता जानकी तर त्या व्यक्तीवर खूपच भडकलेली असते. जानकीला खूप राग येतो. जानकी म्हणते की आई अगं खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे, आता मात्र जे काही आहे ती कहाणी मी तुला नंतर सांगेल, परंतु बरं झालं आई तू एकदा सुटली.
आता माया आणि लताबाई हे सगळेजण एकत्र असतात. आता जानकी ही ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश त्या मास्कमॅनला सोडायचं नाही, कारण तो कधीही परत आपल्याला त्रास देऊ शकतो. आता मात्र आईला आणि मायाला त्याच्यापासून धोका आहे, त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त आईची आणि मायाची काळजी घ्यावी लागेल आणि आपल्याला सुद्धा सतर्क राहावेच लागेल. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की हो, कारण मला त्या ऐश्वर्याच्या माणसांनी पकडले आणि मागून माझ्या डोक्यामध्ये वार केल्यानंतर मी खाली कोसळलो आणि मलाच त्यांनी पकडून बेशुद्ध करून मास्कमॅन बनवले. म्हणजे आपल्या घरातील कोणीतरी असं आहे की जे प्रॉपर्टीचे पेपरसुद्धा आता बदलवले गेले आणि सगळं काही ऐश्वर्याला जाऊन सांगितले. आता मात्र सगळ्यांचा डाव आता आजीवर असतो. ऋषिकेश लगेच आजीकडे येतो. आजीला विचारतो की आजी, हे सर्व कारस्थान तूच केलेस ना? आजी आता घाबरून जाते. आजी म्हणते की हो ऋषिकेश, मला माफ कर, कारण त्या ऐश्वर्या आपल्या सगळ्यांना, म्हणजे माझं जे काही सुमित्राची मुलं आहेत त्यांना सोडून देईल आणि मलासुद्धा सोडून देईल, म्हणून मी तिने आम्हाला माफ करावं आणि यासाठी मात्र मी तिला मदत केली होती. मला माफ कर, मीच तिला सगळं काही सांगत होते. तेव्हा आता लगेच सौमित्राच्या जीवाला लागल्यामुळे मात्र आजी सर्व काही खरं सांगून देते. आता जानकी म्हणते की आजी, तुम्ही का असं केलंस? काय गरज होती तुम्हाला हे सर्व करण्याची? आज मात्र आता माझी आई माझ्यासोबत आहे, त्यामुळे मला कशाची भीती नाही. आता मात्र मी त्या मास्कमॅनला अगदी दाखवते की मी सुद्धा जानकी रणदिवे आहे. तेव्हा मात्र आता जानकीला तो भूतकाळ आठवतो. जानकीला आता तो भूतकाळ असा आठवतो की जेव्हा जानकी कॉलेजमध्ये होती. आता कॉलेजमधील तो तिचा एक जुना मित्र असतो. आता जानकी त्याला कधीही अगदी ढुंकूनसुद्धा त्याच्याकडे पाहत नसते, परंतु त्याचं जानकीवर खूप असं प्रेम असतं. जानकी त्याला मनापासून आवडत असते, परंतु जानकीला तो आवडत नसतो. म्हणूनच आता जानकी त्याचं जे काही प्रपोजल आहे तर ते स्वीकारायला काही तयार नसते. म्हणूनच त्याचा प्रेमाचा स्वीकार न केलेल्या या जानकीचा त्याला कायम राग असतो. त्याच्या प्रेमाचा जे काही तिने स्वीकार केलेला नसतो, म्हणूनच तो कॉलेजमध्ये असताना मात्र जानकीची अनेक वेळा छेड काढत होता. वारंवार तो जानकीला त्रास देण्याचा आणि जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा आता जानकीला त्याच वेळेस जानकीने त्याला अनेक वेळा समजावले, परंतु तो ऐकायला काही तयार नव्हता. शेवटी जानकीने मात्र आता अख्ख्या कॉलेजसमोर त्याची एक अगदी छेड काढलेली असते, कारण तो जानकीला खूप त्रास द्यायचा. वाटेल तसं अगदी जानकीला बोलायचा, जानकीच्या वाटेत यायचा. म्हणून जानकीने अख्ख्या कॉलेजसमोर त्याचं तोंड काळं केलेलं असतं. त्याची इज्जत ही सर्वांना लायकी दाखवून दिलेली असते आणि त्याला पोलिसांच्या ताब्यातसुद्धा दिलेलं असतं. त्यामुळे मात्र आता प्रिन्सिपल सरांनी कॉलेजमधील त्या मुलाला बाहेर काढलेलं असतं आणि त्या मुलाचं आयुष्य हे बरबाद झाल्यामुळे तो जानकीला अगदी त्या सगळ्याचा बदला घेण्याचं ठरवतो. त्या मुलाचं जे काही आयुष्य आहे ते बरबाद झाल्यामुळे आता तो काही जानकीला माफ करायला तयार नसतो आणि तो सुद्धा आता जानकीचं हे अगदी सुखीस कुटुंबाचं जे आयुष्य आहे तर ते उद्ध्वस्त करायला निघालेलं असतो. त्याला असं वाटतं की जानकीला रस्त्यावर आणायचं आणि जानकीला शेवटी ऋषिकेशच्या ताब्यातून सोडून आपलं बनवायचं, हे मात्र त्याचं आता स्वप्न असतं. कारण जेव्हा कॉलेजमध्ये असतात तेव्हा आता ऋषिकेशला जानकी फारशी आवडलेली असते. कारण आता जानकी आणि ऋषिकेश या दोघांचं लग्न झाल्यानंतर आता त्या मुलाने ठरवलेलं असतं की काही झाले तरी जानकीचा शेवटी बदला घ्यायचा आणि आपल्यावर जे काही तिने सूड उगवला त्याचा सुद्धा. म्हणून तो आता मास्कमॅन बनून आता जानकीची सगळं काही कुटुंबाबद्दल माहिती काढतो आणि शेवटी लताबाईबद्दल त्याला समजते आणि ऐश्वर्याबद्दल. म्हणून तो ऐश्वर्याला मदत करण्याचं ठरवतो आणि आता जानकीला त्रास देण्याचे ठरवतो. जानकीला मात्र आता हा पूर्ण भूतकाळ माहिती असतो. जानकी जेव्हा तो आता जेलमधून बाहेर येतो तेव्हा मात्र आता जेलमधून बाहेर आल्यानंतर आता लगेच तो जानकीला म्हणतो की विसरलीस का आपला भूतकाळ? म्हणून तो जानकीला पुन्हा फोन करतो आणि जानकीला आता धमक्या देत असतो. जानकी म्हणते की अरे तू तर अजूनसुद्धा सुधारला नाहीस. माझ्या घरच्यांना त्रास देण्याची तुझी हिंमतच कशी झाली? आणि माझ्या आईला सुद्धा तू का त्रास देतो? तिने तुझं काय वाईट केलं होतं? तेव्हा आता मास्कमॅन म्हणतो की तिने काय वाईट केलं होतं? तिच्या मुलीने तर माझं वाईट केलं होतं. माझं प्रपोजल नाकारलं आणि शेवटी मला जेलमध्ये पाठवलं. माझी काही चूक नसताना मला सगळ्यांच्या समोर तोंड काळं केलं. तेव्हा आता मी सोडणार नाही. त्याच वेळेस मात्र आता जानकी म्हणते की अरे मूर्खा, तेव्हा मी तुला जेलमध्ये पाठवलं, परंतु आत्ता जर तू माझ्या वाटेला गेलास तर मी तुला नाही सोडणार. ऋषिकेश तुला अगदी पोलिसामध्ये देईलच. तेव्हा आता तो जो काही
मास्कमॅन असतो तो म्हणतो की अगं तुला माहिती आहे का, तुझ्या प्रॉपर्टीचे ओरिजिनल पेपर माझ्याकडे आलेले आहे, बघ मी आता काय करतो. तेव्हा आता जानकीला आणखीन टेन्शन येते. जानकी लगेच आपले प्रॉपर्टीचे जे पेपर्स आहे तर ते पेपर्स पाहायला जाते आणि पेपर्स बघायला गेल्यानंतर आता ते खरोखर पेपर्स बदललेले असतात. आणि आता हे सर्व कोणी केले, पेपर्स कोणी बदललेले असले, आता आजी हे सर्व काही कबूल करते. आता जानकी म्हणते की खरंच पेपर तर बदललेले आहे आणि हे सर्व आजीने केले. म्हणून जानकी म्हणते की आजी तुम्ही असं करायला नको होतं. आज मात्र मला त्या माणसाच्या अगदी पाया पडावं लागेल, तो जे काही सांगेल ते ऐकावे लागेल, कारण आपल्या रणदिवेंच्या प्रॉपर्टीसाठी मला हे सर्व करावे लागेल. मास्कमॅनच्या हाताला जी गोळी लागलेली आहे त्यामुळे तो आता सध्या तर शांत असेल, परंतु तो आता ही प्रॉपर्टी हडप केल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी मात्र आता ते पुन्हा एक प्लॅन करणार असतात. जानकी म्हणते की किती काही झालं तरी शेवटी त्याला मी आपली प्रॉपर्टी हडप करून देणार नाही. ऐश्वर्याला आत्तापर्यंत आपण इतकं म्हणजे सुनावलं, तिचेसुद्धा आपण कारस्थान पूर्ण होऊन दिले नाही आणि हा तर काय, याला मी पुन्हा आता जेलमध्ये पाठविलच. परंतु आता माझी आई माझ्यासोबत आहे आणि मायासुद्धा, त्यामुळे मला आता काही घाबरण्याचं कारण नाही. त्यानंतर मात्र आता लगेच इकडे ऐश्वर्या खूप घाबरलेली असते. आता सयाजी म्हणतो की अगं त्या मास्कमॅनने बरोबर ऐश्वर्या आता जो काही खेळ केला असतो त्याच्यासोबत राहायला नको होतं, कारण जे काही आले ते सगळं तुझ्या अंगलट आले. आता जर पोलिसांना त्या लताबाईने सर्व काही खरं सांगितले तर मात्र पोलीस लवकरच तुला पकडून घेऊन जातील. ऐश्वर्या पूर्णपणे घाबरून गेलेली असते. ऐश्वर्या म्हणते की नाही डॅडा, मला काहीतरी करावे लागेल, नाहीतर मात्र आता या पोलिसांच्या तावडीतून मी नाही वाचू शकत, शेवटी मला जेलमध्ये जावेच लागेल. म्हणून ऐश्वर्या पूर्णपणे घाबरून गेलेली असते. तेव्हा आता कावेरी काकू ऐश्वर्याला म्हणते की मी तुला अनेक वेळा समजावलं, अगं काय गरज होती तुला त्या जानकीशी अगदी इतका तिला त्रास देण्याची आणि तिच्या आईच्या जीवाशी खेळण्याची. ऐश्वर्या मी तुला वारंवार समजावत आले, पण शेवटी तुझ्या पापाचा घडा तूच भरवला आणि आता तुला जेलमध्ये जाण्याशिवाय कोणीही वाचू शकत नाही. तेव्हा ऐश्वर्या कावेरीवर खूपच भडकते. त्यानंतर मात्र आता हा मास्कमॅन परत आता जानकीला फोन करतो. जानकीला म्हणतो की काय विचार केलास की नाही, मी तुला जे काही ऑफर दिलेली आहे, जर तुला प्रॉपर्टीचे पेपर्स हवे असतील तर तुला माझ्याशी लग्न करावे लागेल. जानकी म्हणते की मूर्खा, अरे स्वप्नात तरी मी तुझ्याशी लग्न करेल का, मी तुला सांगते की ती प्रॉपर्टी माझी आहे आणि ती पेपर्स मी तुला कधीही मिळून देणार नाही आणि ती प्रॉपर्टीसुद्धा नाही. आता मात्र मी फक्त तुझ्या हाताला गोळी चालवली, परंतु आता जी गोळी मी चालवेल ती गोळी मात्र तुझ्या छातीत असेल. आता त्याची मला अगदी शिक्षा झाली तरी चालेल, मी तुला नाही सोडणार. आता लताबाई आणि जानकी एकमेकींच्या मिठीत पुन्हा पडतात. लताबाई म्हणते की अगं तो माणूस चांगला नाही, कारण मी त्याच्या अगदी जवळ होते, त्याने मला खूप त्रास दिला. मायासुद्धा आता त्या माणसाबद्दल खूप काही जानकीला सांगते. जानकी म्हणते की आई आणि माया तुम्ही घाबरू नका, जे आहे ते आहे, मात्र त्या मास्कमॅनला मी नाही सोडणार. माया म्हणते की जानकी हे बघ, तुला प्रत्येक गोष्टीमध्ये माझी साथ असेल, जर काही माझी मदत तुला लागली तर तू सांग, मी तुला प्रत्येक गोष्टीमध्ये एका बहिणीप्रमाणे आता मदत करायला तयार आहे. तेव्हा मात्र आता माया आणि जानकी मात्र दोघे एकत्र येतात आणि शेवटी मास्कमॅनबद्दल आणखीन काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न करतात. मास्कमॅनचा जो काही आता तो चेहरा आहे तर तो चेहरा जानकीने पूर्णपणे तिच्या डोक्यात असतो. तेव्हा आता जानकी परत त्याला फोन करते आणि म्हणते की हे बघ चल, मी तुला भेटायला तयार आहे आणि जर तुला मला भेटायचं असेल तर मात्र मी तुला जे सांगेल ते तुला ऐकावं लागेल. म्हणून आता जानकी एकटीच त्या मास्कमॅनला भेटायला जाते. आता मात्र ऋषिकेशला याबद्दल माहिती नसते. जानकीसोबत आता माया असते. माया आणि जानकी दोघी गेलेले असतात. तेव्हा मात्र आता तो मास्कमॅन म्हणत असतो की हे बघ, मी तुला अनेक वेळा सांगितलं की तू माझी हो, परंतु जानकी तू माझं काही ऐकायला तयार नाही आणि आता मी पुन्हा तुला एक संधी देतोय, या संधीचं तू सोनं करून घे आणि माझी हो. मी तुला खरंच अगदी सुखात ठेवेल, तू माझ्याशी अगदी सुखात राहशील. जानकी म्हणते की अरे मूर्खा, तुला कळतं का माझं लग्न झालेलं आहे आणि काय बोलतोस तू, मला एक मुलगीसुद्धा आहे आणि तू जे काही बोलतोस ते मूर्खासारखं बोलतो. तर आता मास्कमॅनचं जे काही पुन्हा प्रपोजल आहे जानकीने फेटाळलेलं असतं. तेव्हा आता मास्कमॅन म्हणत असतो की परत मात्र तुझ्या प्रॉपर्टीचा तू विचार कर, तुझ्या घरचे आहे तर ते मात्र आता इकडे रस्त्यावर येतील. जर तुला आता तुझ्या घरच्यांना वाचवायचं असेल तर मात्र शेवटी तुला माझ्याशी लग्न करावंच लागेल. जानकी म्हणते की अरे तू स्वप्न बघू नकोस, जे काही आहे ते केवळ तुझं एक स्वप्न आहे, मी तुला नाही सोडणार.
तेव्हा मात्र आता जानकी ही पुन्हा त्याला अगदी धमकावते. तो जानकीला पुन्हा धमकावत असतो, परंतु जानकी मात्र आता ऋषिकेशची साथ घेऊन त्याला सर्व काही आता ऋषिकेशला सांगणार असते. आणि आता हा मास्कमॅन नक्की परत काय करण्याचा प्रयत्न करतोय आणि आता प्रत्येक आता गोष्टीमध्ये ते मास्कमॅनला कसे हरवतात आणि शेवटी मास्कमॅनचा अगदी सुगावा न लागून देता जानकी मात्र त्याचा कसा पर्दाफाश करते. आणि शेवटी आता लताबाई तर ही सुखरूप सुटलेली असते आणि माया सुद्धा. आणि मास्कमॅनचा खरा चेहरा मात्र सगळ्यांच्या समोर आलेला असतो आणि त्यातून आत एक मोठा भूतकाळ. तेव्हा जानकी आता हा आपला घडलेला भूतकाळ मात्र कसा मिटवते आणि ह्या मास्कमॅनला सुद्धा कसा धडा शिकवते हे पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.